जय गुरुदेव. शेतकरी मित्र, आपण नेहमी ऐकत असतो, वाचत असतो, पाहत असतो की पाणी म्हणजे जीवन. पण पाण्याचं महत्त्व आपल्याला पटतं कधी माहिती आहे? ज्यावेळेस आपलं पाणी संपतं. मग ते शेतीतलं असू द्या, बोरवेलचं असू द्या, पिण्याच्या पाण्याची टंचाई असू द्या, शेतीला लागणाऱ्या पाण्याची टंचाई असू द्या, त्यावेळेस आपल्याला पाण्याचं महत्त्व कळतं. पण 4 महिने पाऊस पडतो आणि तो पाऊस आपल्या डोळ्यादेखत वाहून जातो. लाखो अब्जो लिटर पाणी. आणि त्याचं जर महत्त्व आपण समजलं आणि त्या पाण्याला जर जपलं आणि त्याची जर साठवणूक केली, त्याचं संवर्धन केलं, तर पाणी हे खरं जीवन आहे. आणि टंचाई हा शब्द तुमच्या डिक्शनरीमधून 100% गायब होईल. आणि तुम्ही या पाण्याच्या संवर्धनासाठी जर काम केलं, त्याला महत्त्व दिलं, तर निश्चितपणे येणारे दिवस हे शेतकऱ्याचे असतील, येणारे दिवस हे आपले असतील. तर मग यासाठी 2020ला या भूमीमध्ये मी जलतारा एक शेत पुनर्भरणाची आणि पावसाच्या पाण्याच्या संवर्धन करण्याची प्रक्रियेचं संशोधन केलं. काय केलं मी? माझ्या 1 एकरामध्ये पाऊस पडल्यावर ज्या उताराला पाणी येऊन साचायचं, बांध फुटून निघून जायचं, बस त्याच उताराला मी 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोलीचा मुरुम लागेपर्यंत एक शोष खड्डा केला आणि त्याला दगडानं भरलं. आलेलं सगळं पाणी त्या दगडाच्या सांधीतून जमिनीमध्ये मुरू लागलं. असं एकरी 1 जिथं पाणी साचून राहायचं तिथं एकरी 2, डोंगर उताराच्या भागाला एकरी 4-4 हे केलं. याने लाखो अब्जो लिटर पडणाऱ्या पावसाचं संवर्धन झालं आणि ते जमिनीच्या भूगर्भात गेलं. कारण पाण्याची राहायची जागा जमिनीचं भूगर्भ आहे, जमिनीचं पोट आहे. तर 5 वर्षामध्ये या 25 एकरमध्ये 2019ला हिरवं पान नव्हतं. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण होती. विहीर डिसेंबरमध्ये कोरडी पडायची. इथं 50 शोष खड्डे तयार केले. 4 वर्षामध्ये कित्येक पटीनं पाणी जमिनीमध्ये मुरलं. जिथं 650 फूट खोलीवर बोरवेलला पाणी लागत नव्हतं, आज इथं एक विहीर आहे जी 25 एकरला बागायती करते. आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही तपासलं की आमच्या या 25 एकरची वॉटर लेवल आणि भूजल पातळी किती वाढली. तर 23 फुटावर त्याला 3 मोठे आडवे होल आहेत. त्याच्यातून 2-2 इंचीचे बुंगळे पडत होते. हे मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. म्हणजे 23 फुटावर इथली भूजल पातळी आली आहे. आणि मग हे पाणी वाढल्यामुळं माझं आर्थिक उत्पन्न वाढलं. रब्बीमध्ये मला मुबलक पाणी मिळायला लागले. असं जर आपण केलं तर प्रत्येक शेतकऱ्यांनी, एका गावाला 1000 एकर शेती आहे तर 1000 ते 1500 शोष खड्डे करा. प्रत्येक पाण्याचं महत्त्व जपा. आणि किती सोपी टेक्निक आहे. याला काय लागतंय? एक JCB मशीन लागते खड्डा खोदण्यासाठी आणि त्यात भरायला दगड लागतं. आणि मग उतार असेल, मार्गदर्शन असेल, यासाठी आम्ही प्रत्येक गावोगावी फिरतो. आमचे मुलं फिरतात, शेतकऱ्यांना मदत करतात. हे सगळं काही कार्यशाळा, प्रबोधनं, प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांना मार्किंग करून देणं, जलताराचे डेमो करून दाखवणं, दगडाचं महत्त्व सांगणं, त्याची पुनरुज्जीवन प्रक्रिया सांगणं, हे सगळं काही आम्ही करतो. बस एकच विनंती आहे की पावसाच्या प्रत्येक थेंबाचं 4 महिन्याच्या संवर्धनाचं नियोजन जलताराच्या माध्यमातून आपण केलं तर मी गॅरंटीनं संशोधक म्हणून सांगतो जलताराचा की आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. शेतीला पाईपलाईन करून पाणी आणण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला मुबलक प्रमाणात भूगर्भातली पाणी पातळी जर वाढवली जलताराच्या माध्यमातून तर आहे त्या सोर्समध्ये, म्हणजे आहे त्या विहिरी, आहे ते बोरवेलमधून तुम्ही त्याचा उपयोग करून पाणीदार बनू शकता आणि आर्थिक उत्पन्न वाढवू शकता. मग याचा फक्त भूजल पातळी एवढा फायदा नाही आहे. याचा दुसरा फायदा आहे, अतिवृष्टीमध्ये साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करतं, ओलावा कायम टिकून ठेवतं. 12 महिने ओलावा टिकतो 2-3 वर्षाच्या पावसामध्ये. आणि जीवजंतू 12 महिने जगतात, अन्नद्रव्य निर्माण होतात, माती भुसभुशीत होते, मातीतला कर्ब वाढतो, पिकाला नैसर्गिक खतं उपलब्ध होतात आणि तुमचं आर्थिक उत्पन्न वाढतं. तर असा हा समृद्ध करणारा जलतारा सर्व शेतकऱ्यांनी करावा. खूप खूप धन्यवाद.